सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवन गाथा या सदरा अंतर्गत आज आपण अनुभव पाहणार आहोत श्री संत बाबा महाराज आर्वीकर यांचे. विदर्भात वर्धा जिल्ह्यात आर्वी हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतभूमी म्हणून समजले जाते. 350 वर्षापूर्वी तेथे तेलंगराय वलीचे देहावसान झाले. तेव्हापासून ते तेलंगरायाचे आर्वी म्हणून ओळखले जाते. तेलंगराय बाबाची समाधी तेथे आजही अस्तित्वात आहे व भिन्न धर्मीय लोक तिचे दर्शन घेत असतात. दसऱ्याच्या दिवशी समाधीला सोने वाहण्याची प्रथा पूर्वीपासूनच पडली आहे. अशा या संत पुनीत भूमीत संत मायबाई आर्वीत झाल्या. मायबाईचा काळ म्हणजे देवी अहिल्याबाई व झाशीवाली राणी लक्ष्मीबाई यांच्या मधला काळ होय. मायबाई उर्फ जानकीबाई आणि त्यांचे यजमान सीतारामपंत पांडे प्रतिवर्षी आषाढीस आर्वीहून पायी पंढरपुरात जात. परिणामतः उतारवयात त्यांना पंढरीचा पांडुरंग प्रसन्न होऊन पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव त्यांनी पांडुरंगाचा प्रसाद म्हणून पांडुरंग असेच ठेवले. पुढे पांडुरंगही पित्याबरोबर पायी पंढरीची वारी प्रतिवर्षी करी. पांडुरंग 25 वर्षाचा होताच आर्वीतील भक्तगणांनी त्याच्या विवाहाप्रीत्यर्थ अन्नधान्य गोळा केले. पण पांडुरंग प्रथमपासूनच विरक्त असल्यामुळे मार्गशीर्ष वैद्य त्रयोदशीला तो पांडुरंग स्वरूपी विलीन झाला. मायबाईने त्याची 13वी सहस्त्र भोजनाने साजरी केली. गेल्या 150 वर्षापासून ही पांडुरंग महाराजांची पुण्यतिथी आर्वीला मायबाईच्या मठात आजतागायत अखंडपणे साजरी होत आहे. पती व पुत्र परलोकवासी झाल्यावर मायबाई प्रदीर्घ काळपर्यंत जगल्या. त्या ब्रह्मवादिनीच्या काळात आर्वीत एक उत्तर हिंदुस्थानी संत जन्मादास बाबा राहत असत. मायबाईच्या काळात आजच्या जोशी घराण्याचे आद्यपुरुष श्री काशीनाथपंत पन्नाशी उलटून ईशचिंतनात विधुरावस्थेत काळ घालवीत. ते यजुर्वेदी ब्राह्मण असून त्यांचे आडनाव दुचक्के असे होते. संत मायबाईच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती. घराने निर्वश होऊ नये म्हणून मायबाईंनी काशीनाथपंतांना द्वितीय विवाहाचा आग्रह धरला. त्या काळी आर्वी तालुक्यात तारासावंगा येथे पथ्ये घराण्यात एक उपवर सुकन्या होती. संत मायबाईच्या कृपेने उभयतांचा विवाह संपन्न झाला व उतारवयात त्यांना 5 अपत्ये झाली. त्यांचे पहिले पुत्र पांडुरंगपंत होत. दामोदर, नाना अशी अपत्यांची नावे होती. पांडुरंगपंत पाटलाचे पुरोहित होते. पाटलाचे नाव गणपत सखाराम कदम असे असून ते मायबाईचे भाचे व आध्यात्मिक उत्तराधिकारी मठाधिपती आबासाहेब यांचे उपदेशी होते. पांडुरंगपंताचे पहिले पुत्र कृष्णराव व दुसरे प्रभाकरराव. प्रभाकररावांचे तृतीय अपत्य म्हणजे मोरेश्वर उर्फ बाबा महाराज आर्वीकर हे होत. कै प्रभाकरराव जोशी हे मॅट्रिक पास असून प्राथमिक शाळेचे शिक्षक होते. शाळा संपली की पोथी पुराणात त्यांचा काळ जाई. त्यांचा विवाह 60 कुलोत्पन्न सुकन्येशी संपन्न झाला. आज अस्तित्वात असलेल्या ह्याच श्री बाबांच्या मातोश्री होत. श्री बाबांच्या जन्मापूर्वी आर्वीतील माळगणातील नारायण महाराजांच्या सत्संगात प्रभाकर पंतांचा काळ जात असे. त्यांच्या कृपेने एका दुस्सह दुखण्यातून प्रभाकर पंतांचा पुनर्जन्म झाला व त्यानंतर श्री बाबांचा जन्म 1925च्या श्रावण शुद्ध चतुर्दशीस आर्वी येथील त्यांच्या राहत्या घरात झाला. याच वर्षी दसऱ्यानंतर सार्वजनिक काकड आरतीच्या मोठ्या मिरवणुकीवर म्लेच्छांनी दगडफेक केल्यामुळे हिंदू मुस्लिम संघर्ष होऊन 3 मुसलमान मृत्युमुखी पडले व उभय पक्षाचे कित्येक लोक जखमी झाले. 15 हिंदूंवर फौजदारी खटले भरण्यात येऊन फाशीपासून तो साध्या कैदेपर्यंत त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्या. लेखकाचे वडील गावचे पाटील धर्मवीर वसंतराव कदम यांना वयाच्या 60व्या वर्षी 5 वर्षे कैद व 25,000चा दंड ठोठावण्यात आला होता. अशा धार्मिक संघर्षाच्या काळात श्री बाबा पाळण्यात जोपासले जात होते.
जणू त्यांना पुढे धर्मकार्य करावयाचे होते. श्रीबाबा बालपणी मायबाई मठापुढील प्राथमिक शाळेत शिकू लागले. शाळेपुढे भर रस्त्यावर एक विहीर आहे. एकदा या विहिरीत एक बाई पडली. ती मेलेली पाहून श्रीबाबा चिंतनशील झाले. मरण म्हणजे काय याच्या स्वप्नाळू चिंतनात ते मग्न होते. अशा विमनस्क अवस्थेत ते घरी परतले व तेव्हापासून त्यांच्या संशोधक बुद्धीला चालना मिळाली. शाळेतून घरी आल्यावर माडीवर ते त्राटक लावीत. हीच त्यांची आरंभीची साधना. जवळच्या दत्त मंदिरात ते आसने आदी करून भजन करीत. समवयस्कांना ते त्यात सामील करून घेत. वडिलांच्या धाकाने ते हायस्कुलातही जात. वाचनालयाचे त्यांना वेड होते. आर्वीच्या शतवर्षीय वाचनालयातील अनेक धार्मिक ग्रंथांचा त्यांनी आस्वाद घेतला. इतर वर्गणीदारांच्या नावावर ते घरी पुस्तके आणून वाचून काढत. मॅट्रिक पावेतो ते शिकले, पण वर्गात ते आत्मकेंद्रित असत. तलावापलीकडील टेकड्यांवर त्यांचा स्वैरविहार असे. अशा एकांतात त्यांच्या साधनेचा सुगंध दरवळू लागला. त्यांनी कथाकीर्तने ऐकली. आर्वीतील आनंद भवनातील माझे एक कीर्तन त्यांनी ऐकल्याचे त्यांनी मला अलीकडे सांगितले होते. अशात 1944च्या सुमारास त्यांचे वडील वारले. आता बाबा अध्यात्माच्या आकाशात विहार करू लागले. थोडे दिवस राष्ट्रसंतांचा सत्संग त्यांनी साधला. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे त्यांनी काम करून अल्पावधीतच त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने सर्वांना चकित करून सोडले होते. पुढे त्यांनी पंढरपूरची पदयात्रा केली. नाशिकला कित्येक दिवस काढले. ओंकारेश्वरला त्यांना सत्पुरुषांचे दर्शन घडले. मथुरा वृंदावनात सद्गुरू श्रीकृष्णाच्या चिंतनात देहभान विसरले. तीर्थयात्रा करीत हरिद्वार ऋषिकेश मार्गे ते हिमालयातील तपोभूमीत पायी प्रवास करू लागले. थंडी वारा ऊन पाऊस याची तमा न बाळगता त्यांनी केदार बद्रीनाथ नेपाळ बंगाल पुरी आदी प्रदेश पायाखाली घालून 1950च्या सुमारास विरक्त होऊन ते आर्वीस आले. त्यांची तपश्चर्या फळास आली. आरंभी जन्मादास बाबांचे मंदिरात ते धुनी लावून बसले. प्रवचनास माझ्या वडिलांनी मलाही नेले होते. आता साधकावस्था संपवून ते आध्यात्मिक दिग्विजयचार्य आर्वीहून अक्कलकोटला आले. तेथे त्यांचे पहिले प्रकट प्रवचन प्रभावीपणे झाले. तेथून सोलापुरात शुभराय मठात प्रवचने गाजली. मुंबईकर मंडळींनी त्यांची दादरला प्रवचने करविली. ती ऐकून मुंबईकर मंत्रमुग्ध झाले. मुंबईकरांनी त्यांना आश्रय दिला. अखेर माचनूरच्या माळरानात त्यांनी मठ स्थापन केला. तेथे एक तपावर त्यांनी आध्यात्मिक साधना सप्ताह साजरे केले. माचनूर हे मंगळवेढा भागात आहे. इंदूर ते कोल्हापूर पासून शेकडो लोक त्यात संस्कार संपन्न होत. अशा एका 1966च्या सप्ताहात मीही आर्वीहून माचनुरास येऊन सत्संगाचा आनंद अनुभवला. तेव्हापासून श्रीबाबांच्या सान्निध्यात सातत्याने 1.5 वर्ष राहावयास मिळाले. श्रीबाबांची बडोदा व इंदूर येथील प्रभावी प्रवचने प्रत्यक्षपणे ऐकावयास मिळाली. त्यांनीच पुढे आम्हाला बद्री केदारचे दर्शन घडवले. तेथून परतल्यावर 1968 मध्ये ते राष्ट्रसंत तुकडोजींच्या अंतिम भेटीला गुरुकुंज आश्रमात गेले. पण बाबांना 1 वर्षाच्या आतच दुर्धर अशा कर्करोगाने पछाडले. तोंडातच व्यथा असल्यामुळे बोलता येईना. अशाही अवस्थेत त्यांचा अखेरचा आवाज मी ध्वनिमुद्रित करून घेतला. विवेचनाचा विषय तू माझी माऊली मी ओ तुझा तान्हा पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे असा होता. आवाज स्पष्ट उमटला. मध्यंतरी लहानूजी महाराज गेल्याची वार्ता त्यांना कळली. लवकरच त्यांचे काकाही स्वर्गवासी झाले. अखेरीस 1972च्या दत्त जयंतीस गुरुवारी ते ब्रह्मलीन झाले. तेव्हापासून त्यांची पुण्यतिथी चंद्रभागेच्या तीरावरील समाधीसमोर माचनूर मठात प्रतिवर्षी भक्तगणाच्या मेळाव्यात साजरी केली जाते. त्यांचा जन्मदिवस आर्वी येथील राहत्या घरी साजरा होतो. श्रीबाबा प्रकांड पंडित असून पट्टीचे प्रवचनकार होते. त्यांची भव्य दिव्य ब्रह्मचारी आकृती प्रकृती
पाहून मोठमोठे मंत्रमुग्ध होत. दिव्यामृतधारा नावाचा प्रचंड प्रबंध त्यांनी वाङ्मय मूर्ती होय. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचे हे प्रबंधात्मक दर्शन होय. साधना संहिता, प्रार्थना पाठ आदी पुस्तिका पूर्वीच प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचे सांगाती सावस्तरिक त्यांच्या पुण्यतिथीला त्याचे अप्रकाशित लेख प्रसिद्ध करीत आहे. आरवीत आजही अनेक संतांच्या समाध्या व मठ आढळतात. संत मायबाई घाटे महाराज, झामसिंग, भगवंतराव गुरुजी, अवघडनाथ, गोदाबाई इत्यादी पण राष्ट्रसंतांचे गुरुदेव समर्थ आडकोजी महाराज, वासुदेव शास्त्री घाटे व श्री बाबा महाराज आर्वीकर हे मात्र आर्वीतच जन्मले व ते आर्वीची आध्यात्मिक देणगी होत. संकलन के. ब. कदम यांचे आहे.